नमस्कार. आता आपण विरारमध्ये उपस्थित आहोत. तर जर आपल्याला माहिती असेल आजचा दिवस जो आहे हा शेवटचा दिवस होता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आणि आता बऱ्याच जणांनी जे आहे ते प्रत्येक पक्षाच्या आपल्या उमेदवारांनी आपापल्या परीने नामनिर्देशन पत्र भरलेलं आहे. जर आपल्याला माहित असेल तर भाजपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नाराजी होती. मोठ्या प्रमाणात अपक्ष देखील भरण्यात आले, परंतु बहुजन विकास आघाडी मध्ये जे वातावरण होतं ते गेल्या काही दिवसांपासून वेगळंच रंगताना दिसून येत होतं. बहुजन विकास आघाडीच्या मागे मिळत असलेला पाठिंबा आणि उमेदवारांमध्ये वाढणारा उत्साह हा वाढत चाललेला आहे. त्यामुळे आता आपण उपस्थित आहोत विरारमध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये. आपण हार्दिक राऊत यांच्याशी बोलणार आहोत, जे आधी माजी नगरसेवक देखील या विभागाचे राहिलेले आहेत. त्याचबरोबर आता त्यांनी नामनिर्देशन पत्र भरलेलं आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या निवडणुकीमध्ये त्यांचे प्रमुख जे त्यांना कार्य करायचे आहेत ते कोणते असणार आहेत आणि प्रामुख्याने त्यांचा फोकस कोणत्या कामांवर असणार आहेत. सर नमस्कार. सर्वप्रथम अभिनंदन, तुम्ही नामनिर्देशन पत्र भरलेलं आहे. बहुजन विकास आघाडीचं जे काही वातावरण गेल्या काही 5 दिवसांमध्ये रंगलेलं आहे, अपेक्षित होतं की विधानसभेत जे काही घडलं त्यानंतर इतकं चांगलं एक उत्साहाचं वातावरण बहुजन विकास आघाडीमध्ये रंगेल? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकनेते माननीय श्री जितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजेश, युवा नेते क्षितिजी ठाकूर, प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर, आमचे बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजयजी पाटील आणि माजी सभापती पंकजजी ठाकूर यांचे आभार मानतो की त्यांनी पुन्हा एकदा माझ्यासारख्या युवकावरती विश्वास दाखवून संधी दिली आणि ह्या प्रभागाचं पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करण्यासाठी मला त्यांनी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी एबी फॉर्म दिला. प्रभाग समिती अ आणि ई यांच्यामध्ये वसलेला असा हा भाग आहे. पश्चिमेला आपल्या बोळिंज गाव आहे, दक्षिणेला निळमोरे आहे, उत्तरेला परत नारंगी आहे. या विभागामध्ये सगळ्यात मोठे जो प्रश्न आहे तो आहे रेन वॉटर किंबहुना पावसाचं स्ट्रॉंग वॉटर ड्रेनचं प्लॅनिंग. तर माझ्या निवडून आल्या पाठपुरावा असणार आहे या विभागात जे म्हाडापासून नालासोपाऱ्यापर्यंत असलेलं होल्डिंग पॉइंट रिझर्वेशन आहे, जे महापालिकेकडे हँडओव्हर झालेलं आहे, त्याचा विकास करणं. त्यानंतर विराटनगर ते विरार ईस्ट मनवेलपाडा फ्लायओव्हरचा पाठपुरावा करणं आणि खोळंबलेली जेवढी कामं आहेत ह्या विकासासाठी या शहराच्या ज्या धमण्या असतात, रक्तवाहिन्या असतात, ते आहेत रस्ते. ते रस्त्यांचा विकास, ते सीसी रोड घेता येतील तिथे कॉन्क्रीट रोड, जिथे डांबरी रस्ते घेता येतील तिथे डांबरी रस्ते आणि रिंग रूटच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये 40 मीटर जो विरार ते नायगाव, नायगाव ते विरार दोन्ही दिशेने असणारा जो रिंग रूट रोड आहे आणि त्याच्यामध्ये मेट्रो, हा प्रस्ताव आमचे युवा नेते क्षितिजी ठाकूर यांनी MMRD ला दिलेला, त्याच्या मागे पाठपुरावा करणं. महासभेमध्ये जी पहिली महासभा असेल त्यामध्ये महापौर हा बहुजन विकास आघाडीचा असेल हा मला विश्वास आहे. स्थायी समिती सभापती हा बहुजन विकास आघाडीचा असेल हा माझा विश्वास आहे. त्या दोघांच्या मागे राहून ही विकास कामं करण्यासाठी एक दबाव गटाचं काम मी नक्की करेन. आता जी काही रंगत चाललेली आहे राजकीय, अजून ह्या ही रंगत चढत जाणार आहे आणि तुमच्या विरोधी पक्षांमध्ये कुठेतरी नाराजी नाट्य पाहायला मिळते. विरोधक म्हणून काय बोलायला हवं? बहुजन विकास आघाडीचे लोकनेते आप्पा आणि आमचे कामगार नेते बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष नाना यांचा आशीर्वाद आहे आणि आम्ही आपल्या कामाबद्दल बोलण्यामध्ये उत्सुक असतो. इतरांच्या कामाबद्दल किंवा इतरांबद्दल बोलण्यासाठी वेळच नाहीये. त्यांची जी सुंदोपसुंदी चाललेली आहे त्यांना लखलाप, कारण सगळं इकडून तिकडे आणि तिकडून इकडे करण्यामध्ये त्यांनी जो मागचा 1 वर्ष घालवलाय त्याचा हा कुठेतरी त्यांना रिझल्ट आहे. आणि मी कोणाबद्दल बोलण्यापेक्षा मी आपल्या विकासाच्या तुम्हाला जी कामं मोजवली ती लोकांपर्यंत कशी नेता येतील आणि आपण केलेली जी विकास कामं आहेत. आज विरार पश्चिमेला विराटनगर विभागामधलेच रस्ते हे स्वच्छ, सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे आहेत. बाकी विरार पूर्वेपासून तुम्ही कुठेही जा तुम्हाला रस्त्यांची दुरावस्था बघायला मिळते. त्याचं कारण विरार पश्चिमेच्या प्रभाग समिती एच्या माध्यमातून सभापती पंकजजी ठाकूर आणि अजिवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे रस्ते 2018 ते 20 त्यावेळेला मंजुरी घेतलेली होती ती लोकांपर्यंत नेणार आणि सत्य परिस्थिती लोकांपर्यंत नेण्यासाठी हा तुमचा चॅनल असेल किंबहुना अनेक माध्यम आहेत त्याच्यात सोशल मीडिया हा सगळ्यात मोठा रोल निभावणार आहे. तुमची सर्वांची इथे आम्हाला मदत लागणार आहे, ती मदत मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. नाताळ आणि येणाऱ्या उद्याच्या नवीन वर्षाच्या बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री जितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजेश पाटील,
युवा नेते क्षितिजी ठाकूर, प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर व संपूर्ण बहुजन विकास आघाडी परिवारातर्फे सर्व नागरिकांना हार्दिकच्या नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. जसं की आपण पाहिलं की आता प्रभाग क्रमांक 5 मध्ये जे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांनी नामनिर्देशन पत्र भरलेलं आहे. 3 तारखेपर्यंत सर्व चित्र हे क्लिअर होणार आहे आणि यामध्येच आता इतर पक्षांमध्ये आणि बहुजन विकास आघाडी देखील यांच्यामध्ये रस्सीखेचची लढाई सुरू होणार आहे. पाहण्यासारखं असेल प्रभाग क्रमांक 5 मध्ये कोणाची वर्णी लागते. गेल्या 10 वर्षांपासून निवडणुका न झाल्यामुळे जनतेचा कौल कोणाकडे झुकतो. परंतु या संपूर्ण मुद्द्यामध्ये जे प्रायोरिटीज मुद्दे असणार आहेत ते आहे रस्ता, पेट्रोलसाठी पाठपुरावा आणि त्याचबरोबर जिथे काँक्रिटीकरण गरजेचं आहे तिथे आणि जिथे डांबरीकरण गरजेचं आहे तिथे. या मुद्द्यांमध्ये पाहण्यासारखं असेल पुढे काय होतं. धन्यवाद.